गदिमा ही जोडगोळी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. बाबूजींना आज त्यांचं स्मरण 102 वर्ष झाले. आपलं गदिमांचे 102 वर्ष झाले. त्यानिमित्ताने आम्ही अखिल देशसुहृदवेदी मध्यवर्ती मंडळ हा कार्यक्रम, बहारदार कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येतो आहे. मी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय सुभेदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रभाकर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. सुभेदार साहेबांची ओळख म्हणजे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी होते. मनोहर जोशी असताना महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी पद त्यांनी भूषवलेलं आहे. करेक्शन करतो. तुम्ही बोला 2 मिनिटं. आपल्या सर्वांना पाहून अत्यंत आनंद होत आहे. आमच्या हायस्कूलच्या काळामध्ये आणि बाबूजींची आणि गदिमांची गाणी आम्ही ऐकायचो रेडिओवर. त्यावेळेला रेडिओ एकच माध्यम होतं आणि बाबूजी माझ्या जवळचे, माडगुळ गाव, माझा माण तालुका, माणदेशामधले बाबूजी गदिमा. त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल खूपच प्रेम होतं. आणि जो रामायणाचा गीतरामायण जो कार्यक्रम आम्ही अगदी आवर्जून तुमच्यासारखंच प्रत्येक रविवारी सकाळी उठून रेडिओला कान लावून ऐकायचो. तर तो असा एक सुंदर आम्हाला पुन्हा आता ऐकायला मिळते. दोघांची जी काही गाणी लिहिली गदिमानी आणि आज गायली बाबूजींनी, तर आपल्या सर्वांना मी मध्ये येत नाही आता, कारण आपण उत्सुक आहात त्यांची गाणी ऐकायला. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या परंपरेनुसार मी सुभेदार साहेबांना आणि कार्याध्यक्ष आणि आपले CA साहेब, गोगटे साहेब यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. संस्थेच्या प्रमुख सन्माननीय उत्तराताई यांनाही विनंती आहे की दीप प्रज्वलनाला यावं. जागीरदार साहेब तुम्ही आलात तरी हरकत नाही. शापूरकर साहेब आपणही. तुम्ही जा. एकदा टाळ्याच्या गजरात आपण दीप प्रज्वलन. डॉक्टर देशपांडे यांचं स्वागत आहे. या सर पुढे बसा, इकडे बसा. या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी कार्याध्यक्ष सन्माननीय प्रभाकर कुलकर्णी यांना विनंती करतो, या कार्यक्रमाची ज्योतीने तेजाची आरती हा जो कार्यक्रम ठेवला आहे त्याची निर्मिती, संहिता आणि सूत्रसंचलन सौ उत्तरा मोने करतायत. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी कार्याध्यक्ष महोदयांना विनंती करतो की उत्तराताईंचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. गायक कलाकार ओळखीचे आहेत आणि आवडीचे आहेत, त्यांचं नाव घेतो, त्यांचाही सत्कार होईल. आमची सदस्य असलेली धनश्री देशपांडे, आमचीच लेख आहे देशसुहृदवेदी मंडळ. धनश्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांचा आवाज आपण नेहमी ऐकतो, आज प्रत्यक्ष पाहणं आणि ऐकणं दोन्ही होणार आहे, अजित परब या ठिकाणी आहेत, त्यांचंही स्वागत पुष्पगुच्छ. ॲक्शन रिप्ले राहू दे. त्यानंतर श्रीरंग भावे जे आहेत त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायचा आहे.
नको थांबावं. त्यानंतर मृण्मयी फाटक यांचाही सत्कार करावा. गोड गळ्याची गायिका असं म्हणू आपण त्यांना. वादकांच्या वतीनं ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय महेश खानोलकर यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. वादक कलाकार आहेत महेश, व्हायोलिनवर महेश खानोलकरजी, बासरीवर प्रणव हरिदास, कीबोर्डवर दीप वजे, तबला सौरभ शिर्के, ऑक्टोपॅड कौस्तुभ दिवेकर आणि जे सुंदर ढोलकी व पखवाज वाजवतात ते माझे मित्र अनिल गावडे. उत्तरातही अधिक वेळ घेत नाही, आपल्याला जास्त वेळ मिळावा, सगळ्याला जास्तीत जास्त गाणे ऐकायला मिळावेत हा उद्देश या ठिकाणी ठेवून मी सर्व सूत्र यापुढची आपल्या ताब्यात देतो. धन्यवाद. रसिक हो नमस्कार. अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ माहीम मुंबई यांच्या वतीने आयोजित मिती ग्रुप प्रस्तुत ज्योतीने तेजाची आरती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा त्या व्यक्तीची महती त्याच्या कार्यातून होत असते हे आपल्याला नेहमी जाणवतं. आणि आज ज्या दोन व्यक्तींबद्दल आपण बोलणार आहोत त्या व्यक्तींचं कार्य म्हणजे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली अतिशय सुमधुर अशी गाणी. म्हणजे गेली अनेक वर्ष आपण त्या गाण्यांवर खरं तर वाढलो आहे. कितीतरी पिढ्या आपल्या आहेत की ज्या गाण्यांवर वाढल्या आणि मला वाटतं पुढच्या कितीतरी पिढ्या ज्या आहेत त्या या गाण्यांवरच मोठ्या होणार आहेत. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आज आपण गदिमा आणि बाबूजी या दोन्ही व्यक्तींनी आपल्यासमोर साकारलेल्या कलाकृती आज आपण त्याच्या आठवणी काढणार आहोत, ती गाणी ऐकणार आहोत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती गुणगुणू शकता कारण मधल्या म्युझिक सकट ती गाणी तुम्हाला पाठ आहेत हे मला पण माहिती आहे. त्यामुळे निश्चित आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सादर करायचा आहे. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असणारे शब्दप्रभू ग दी माडगुळकर आणि प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके. जेव्हा आपण सुधीर फडके म्हणतो तेव्हा बाबूजी हे नाव अगदी ओघाने येतं कारण बाबूजी म्हटल्यानंतर ते आपलंसं वाटतं आणि आपल्या अगदी जवळची एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करते असं वाटतं. यांनी अनेक अजरामर गाणी जी आपल्यापर्यंत आणली तीच गदिमांच्याच शब्दात सांगायचं तर ज्योतीने तेजाची आरती आपण सगळे मिळून करणार आहोत. बरं, कार्यक्रमाची सुरुवात करत असताना जेव्हा ही आरती आपण ह्या व्यक्तींसाठी करणार आहोत तेव्हा निश्चित आज एक सुरुवात करताना त्या सगळ्या आठवणी मनात जाग्या होणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या आठवणी या गाण्यांविषयीच्या असणार आहेत. तेव्हा शब्दसुरांच्या साथीने या आठवणी आज आपण जाग्या करूया. सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी.
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे कुजबुज ही नवती बेलीची हितगुज ही नवती पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी पडसाद कसा आला न कळे पडसाद कसा आला न कळे अवसेत करी कातव उजळे पडसाद कसा आला न कळे अवसेत उजळे संजीवन मिळता शेचे निमिषात पुन्हा जग सावरले किमया असली का केली कुणी स्वर आले दुरुनी स्वर जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी. खरं तर बाबूजींचं गाणं म्हणजे दगडावर अशी एखादी रेष आपण करतो ना तसं आहे. म्हणजे ते किती पक्क आणि ठाशी बसतं. त्याचे स्वर लावताना सुद्धा बाबूजी अलगद लावतात, पण ते लावलेले स्वर तितकेच पक्के आणि ठाम असतात. असे स्वर लावल्यानंतर नक्कीच तो स्वर शरण येणार हे तर कुठे लिहिलेलंच होतं. कारण बाबूजींची सगळी गाणी त्यांच्या गायनातनं निर्माण झालेली जी गाणी होती ती तशीच होती. मागे काही मंडळी जरा उशिरा आल्यामुळे त्यांची बसायची व्यवस्था, पण तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या, कारण तुम्ही वेळेत आलात आणि आपण कार्यक्रम वेळेत सुरू केला. खरं तर बाबूजी स्वतः संगीतकार, म्हणजे स्वतः उत्तम संगीतकार असल्यानंतर मी इतरांची गाणी गाणार नाही असं ते म्हणू शकत होते. पण संगीताच्या क्षेत्रात मानापमानपेक्षा भावबंधन अधिक महत्त्वाचं असं बाबूजींना वाटायचं आणि त्यामुळे इतर संगीतकारांकडे सुद्धा त्यांनी तितक्याच लीलया आपली गाणी गायली. म्हणजे त्यांच्यातला गायक हा संगीत दिग्दर्शकावर कधीच हावी झाला नाही. आणि या गाण्यातनं तर त्यांनी संगीतातल्या देवाला आदरांजली वाहिली. कारण हे जे गाणं आत्ता सादर झालं त्याचे शब्द पंडित यशवंत देव यांनी लिहिलेले होते. म्हणजे एरवी संगीतकार म्हणून देवकाकांना आपण पाहिलं, पण शब्दरचनेच्या दृष्टीने सुद्धा देवकाकांचं श्रेय खूप मोठं होतं. बरं, हे गाणं निर्माण झालं ते सुद्धा स्वर आले दुरुनी असंच झालं होतं. कारण देवकाका तेव्हा नागपूर आकाशवाणीवर होते आणि संगीतकार प्रभाकर जोग इकडे मुंबईत होते. त्याचं झालं असं की मुंबईतनं प्रभाकर जोगांनी पोस्ट कार्डवर त्यांना एक नोटेशन लिहून पाठवलं देवकाकांना
आणि देवकाकांनी नागपूरवरून त्याचे शब्द लिहून पाठवले, असे ते स्वर दुरून आले. पण आपल्या सगळ्यांच्या आठवणी मात्र अगदी रुजवून गेले. देवकाकांची आत्ता 1 नोव्हेंबरपासून जन्मशताब्दी सुरू होते, त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बरं दादरमधले देवकाका असल्यामुळे त्यांना आदरांजली वाहून अर्थात बाबूजींच्या स्वरांनी आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली. बरं, याच बाबूजींच्या आग्रहाखातर संपूर्ण महाराष्ट्राला एक अतिशय सुरेख आणि सोज्वळ असा आवाज मिळाला, तो म्हणजे माणिक वर्मा यांचा. त्याही दादरमधल्या, आडनावही दादरकर. त्यामुळे माणिकबाईंचा आवाज जो बाबूजींनी आपल्यापर्यंत आणला, त्यांची जन्मशताब्दी आत्ता सुरू आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनाही आदरांजली व्यक्त करत आपण या पुढचं गाणं सादर करणार आहोत. मृण्मयी आपल्यासमोर ते गाणं सादर करते. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. भाबड्या भक्तासाठी, भाबड्या भक्तासाठी देव करी काम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीता, एक एक धागा जोडी, धागा जोडी. जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. हळूहळू उघडी डोळे, आई जो कबीर, आई जो कबीर. विणूनिया शेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. देवपावला या चित्रपटाच्या निमित्ताने गदिमांनी लिहिलेले हे शब्द पण पुलंनी संगीतबद्ध केलेलं असं हे गाणं. त्यामुळे मी तर असं म्हणते की माणिकताईंच्या गाण्यातला माणिकपणा हा पुलंनी जपला आणि तो माणिकताईंनी त्यांच्या स्वरातनं आपल्या समोर आणला. कारण ते सोज्वळ
जे म्हणतो ना गाण्यातलं सौंदर्य ते माणिकताईंच्या गाण्यामध्ये आपल्याला जाणवतं. आणि त्यामुळेच असं वाटतं की गदिमा हे मराठी साहित्यसृष्टीला आणि चित्रसृष्टीला पडलेलं एक अभिजात असं स्वप्न. या स्वप्नाने मराठी माणसाच्या मनामनात आणि घराघरात वास केला आणि एका परीने हा संस्कार त्यांनी जो केला तो घराघरात पूजला गेला आणि मोठ्या श्रद्धेने हा संस्कार जपला गेला. अनेक वर्ष विविध पद्धतीने विविध भूमिका साकारत एक पटकथाकार, संवाद लेखक, गीतकार या आणि अभिनेते म्हणून सुद्धा गदिमांचा वावर आपल्या सगळ्यांच्या समोर होता. तर अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या संगीताने ज्यांनी जादू केली असे संगीतकार म्हणजे सुधीर फडके. संगीताच्या क्षेत्रात स्वतःचं घराणं निर्माण करणारे असे संगीतकार आणि गायक म्हणजे सुधीर फडके. गदिमा आणि बाबूजी हे एक समीकरण होऊन गेलं होतं आणि या समीकरणाने आपल्याला अनेक उत्तमोत्तम कलाकृती दिल्या. जगाच्या पाठीवर हा त्यातला एक माइलस्टोन म्हणता येईल. जगाच्या पाठीवर या चित्रपटाची गाणी जेव्हा तयार झाली तेव्हा एक गोष्ट नक्की घडली, ती म्हणजे या गाण्यांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर गदिमांनी आपल्या डायरीत याची नोंद करून ठेवली की बाबूजींनी या सगळ्या गाण्यांना अतिशय सुंदर चाल दिली आहे. गदिमांनी हे लिहून ठेवणं आणि एक पावती देणं हा एक वेगळा विषय होता. पण याच जगाच्या पाठीवरचा भानुविलास चित्रपटगृहामध्ये जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा तो पहिला प्रयोग जेव्हा गदिमांनी पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मला असं वाटतं की बाबूजींच्या सुरांना गदिमांच्या शब्दांची ती एक ओली दाद होती असं म्हणायला हरकत नाही. शेवटी मनाने ही मंडळी जुळलेली होती आणि त्यामुळे अतिशय उत्तम कलाकृती आपल्यासमोर येऊ शकल्या. जगाच्या पाठीवरच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगितली जाते की याच जगाच्या पाठीवरमध्ये बाबूजींनी एक छोटीशी भूमिकासुद्धा केली होती आणि त्यावर बाबूजींना ओळखून दाखवा आणि बक्षीस मिळवा असं सुद्धा जाहीर झालं होतं. पण बाबूजींना कोणालाही ओळखता आलं नाही. इतकी अतिशय बेमालूम अशी भूमिकासुद्धा बाबूजींनी याच जगाच्या पाठीवरमध्ये वठवली. बरं, या सगळ्या चित्रपटातली जी सगळी गाणी आहेत ती इतकी उत्तमोत्तम झाली आणि काही गीतांचे तर सरळ सरळ अनुवाद होते, पण त्या अनुवादाचा कुठेही लवलेश नव्हता. इतकं स्वतंत्रपणे तयार झालेलं असं गीत होतं. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम. गुजराती प्रभाती होती, माई मैने गोविंद लीनो मोल. या गुजराती प्रभातीवरनं खरं तर गदिमांनी विकत घेतला श्याम हे लिहिलं होतं. पण जेव्हा आपण हे गाणं वेगळं ऐकतो तेव्हा कुठेही तो अनुवाद वाटत नाही, तर मूळ स्वरूपात ती भावना व्यक्त केलेली आपल्याला जाणवते. त्यामुळे त्या गाण्याची एक वेगळीच खुमारी आपल्या समोर आहे आणि अनेक वर्ष ते गाणं आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. ऐकूया. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम.
जगाच्या पाठीवर या सिनेमाने ग दी माडगुळकर, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयींना एकत्र आणलं. म्हणजे राजाभाऊ एखादी अनवट घटना शोधायचे, त्या घटनेचा चित्रपट करायचा, त्याचं कथानक करायचं असं ठरवायचे. मग गदिमा त्या दृष्टीने आपली रचना लिहायचे. बाबूजींच्या बाबतीत मात्र मग तो प्रसंग कदाचित कठीण होत असेल, कारण इतकी अनवट घटना शोधायची आणि मग त्या घटनेला साजेसं गीत लिहिणं आणि त्याला संगीत देणं हे विषय खरंच किती वेगळे असायचे. पण यांचं सामर्थ्य किंवा यांची प्रतिभा इतकी होती की त्या सार्वत्रिक सत्यामधनं एक वेगळं तत्त्वज्ञान त्यांच्या रचनांमधनं आपल्यापर्यंत आलं. त्यामुळे घटना कोणतीही असो, त्यातून साकारलेली एक अतिशय अलगद अशी गोष्ट ते आपल्यापर्यंत पोचवायचे. त्यामुळे राजाभाऊंच्या घटनेला, माडगुळकरांच्या विचारांना संगीतकार सुधीर फडक्यांनी साकारलं, जोपासलं, आत्मसात केलं आणि श्रोत्यांना आपल्या मनातलं हितगोज देखील सांगितलं. त्यामुळेच कदाचित या प्रत्येक गाण्यातनं आपल्या आयुष्याचंच तत्त्वज्ञानही आपल्याला मिळून गेलं आणि ती गाणी आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनाचा एक भाग बनून गेली. त्यातलंच हे पुढचं गाणं. मागे एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशाचे. एक धागा सुखाचा. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. वा. अजित, खरं तर ही गाणी गाताना हो बसायला जागा नाही आहे. मी असं एक आवाहन करेन,
हां, मी तेच मी आता म्हणणार होते की मांडी घालून बसण्याची ताकद ज्यांची आहे त्यांनी काय हो. नाही, खरंच ज्यांना शक्य असेल त्यांनी इथे खाली येऊन बसायला हरकत नाही, म्हणजे जे मागून येतील त्यांना सीट मिळतील. अरे वा, यांनी सुरुवात केलेली आहे. खरे रसिक, खरंच आहे. वा वा वा. रिकाम्या झालेल्या खुर्च्यांवर आता नंतर आलेले जे आहेत ते बसू शकतील, पण त्याही कोपऱ्यातल्या खुर्च्या रिकाम्या करा. म्हणजे जर मध्ये खुर्ची रिकामी झाली असेल तर बाजूची खुर्ची रिकामी करा, म्हणजे तुम्ही आत सरका आणखीन. जर मधली खुर्ची रिकामी झाली असेल तर बाजूच्या मंडळींनी आत सरका, म्हणजे नंतर येणारी मंडळी तिथे बसू शकतील. कारण मंडळी येत आहेत अजून. वा, थँक्यू, धन्यवाद. कलाकारांचं तर यश आहेच, पण सगळ्यात जास्त पुण्याई जर कोणाची असेल तर ती गदिमा आणि बाबूजींची. कारण आज गदिमा आणि बाबूजींची गाणी ऐकायला मिळणार म्हणून ही सगळी मंडळी आलेली आहेत. आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळाचं खास अभिनंदन की त्यांनी या दिवाळीच्या मुहूर्तावर, म्हणजे दिवाळीच्या अलीकडेच त्यांनी दिवाळी साजरी केली आजचा हा कार्यक्रम सादर करून. आणि मला वाटतं हे दादरचं वैशिष्ट्य आहे की दादरमध्ये अशी संस्था असताना असे रसिक आपल्या समोर आहेत. आणि पुन्हा एकदा काय, अगदी भारतीय बैठकीला जास्त मान आहे. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं प्रणाम. कारण तुम्ही ताकद ठेवता मांडी घालून बसायची, हे पण आजच्या काळात महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा वळूया कार्यक्रमाकडे. तर आता आपण जसं म्हणत होतो की मुळात एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. खरंच आहे ना, आयुष्यात किती गोष्टी अशा आहेत की सुखदुःखाचे प्रसंग आले तरीसुद्धा आपण त्या प्रसंगांकडे कसं बघितलं पाहिजे याचं एक ज्ञान आपल्याला गदिमांनी खरं तर दिलं. बरं, गदिमा आता विषय निघाला आहे दादर आणि हा सगळा. तर 12 शंकर निवास शिवाजी पार्क, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाबूजी तिथे राहत होते. काही काळ गदिमासुद्धा तिथे राहत होते. म्हणजे त्यांच्या सगळ्या आठवणी, त्यांचे सगळे राग लोभ, त्यांची सगळी भांडणं, हे सुद्धा जे कुठे घडलं ते 12 शंकर निवास इथे घडलं. अशाच दादरमधलीच एक सत्य घटना खांडके बिल्डिंगमध्ये घडलेली एक घटना आहे. आणि त्या घटनेवर आधारित असा एक चित्रपट गदिमांनी लिहिला ज्याचं नाव होतं वरदक्षिणा. आता त्या नावामध्येच विषय आपल्याला कळला, हुंडाबळी या विषयावरचा तो चित्रपट होता. वरदक्षिणा या चित्रपटामध्ये त्याचा जो नायक आहे शांताराम, म्हणजे आपले रमेश देव यांचं तो ज्यांच्याकडे राहत होता त्या गुरुजींच्या मुलीवर म्हणजे कृष्णावर प्रेम होतं. पण शांताराम हा आश्रित आहे त्यांच्याकडे, तर तो ते प्रेम व्यक्त तरी कसं करणार असा खरं म्हणजे त्याच्यासमोरचा प्रश्न होता. बरं, त्याच्यावर प्रसंग काय आला तर तिला कृष्णाला वरसंशोधनासाठी त्यांच्या एका स्नेहांकडे घेऊन जाण्याचं कामही शांतारामाच्या माथी आलं. काय करणार, बिचारा आश्रित होता, त्यामुळे त्याने ते स्वीकारलं. बरं, तिथे गेल्यानंतर तो नायक गायक होता, त्यामुळे ते जे स्नेही होते, ते गुरुजींचे जे स्नेही होते, त्यांची पत्नी आजारी होती आणि तिने इच्छा व्यक्त केली की शांतारामचं गाणं झालं पाहिजे. आता ही आयती संधी खरं तर चालून आली होती, त्यामुळे समोर एक साईबाबांची फ्रेम होती, साईबाबांची प्रतिमा होती, हे स्नेही बसलेले होते, कृष्णाही तिथेच बसलेली होती. आणि आता तिला आपल्या मनातलं गुपित सांगायचं आहे, तर देवाच्या माध्यमातून आपल्याला कसं सांगता येईल हा विचार गदिमांनी केला आणि गाणं लिहिलं.
एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. बरं, हे गाणं झालं, आपल्यापर्यंत आलं, तो प्रसंग आपल्यासमोर आला. पण या गाण्याविषयी सुहासिनी या आपल्या आत्मचरित्रामध्ये सीमाताईंनी असं लिहून ठेवलं होतं की हे गाणं जेव्हा चित्रित झालं तेव्हा रमेश देव आणि सीमाताई यांच्यामध्ये थोडंसं भांडण झालं होतं. आता रमेश देवांनी काय केलं, एका कागदावर हे गाणं लिहिलं, एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, म्हणजे सीमाताईंचा, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, आता भांडण पुरे. आणि खरंच या गाण्याने त्यांचं भांडण मिटलं आणि त्यांचं घरटं अतिशय उत्तम रीतीने साकार झालं. असं हे गाणं. 1 2 3 4. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघा फिरलो, धरेवरी अवघा फिरलो, निळा अंतराळी शिरलो, निळा अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुका बावरा मी भोळा, पडीन का तुझी आडोळा. मुका बावरा मी भोळा, पडीन का तुझी आडोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. सगळी कडवी घेतली तर खूप वेळ चालेल. तुमची तयारी असेल तर आमची हरकत नाही. एक कडवं पुढचं एक कडवं घेऊया. वने माळ राणे राई, ठाई ठाई केले स्नेही. वने माळ राणे राई, ठाई ठाई केले स्नेही. तुझ्या विना नवते कोणी आत अंतरात, आत अंतरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. खरंच आहे रसिको, या प्रत्येक गाण्यातल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे आणि त्यामुळे इतकं अर्थपूर्ण गाणं ज्या गदिमांनी लिहून ठेवलं, खऱ्या अर्थाने शब्दप्रभू त्यांना जे म्हटलं जातं ते खरंच आहे. आणि याच वरदक्षिणा चित्रपटातली त्यांची गाणी किंबहुना त्यांची पूर्ण संहिता ही तुकारामांच्या अभंगाप्रमाणे तरली होती.
त्याचा एक प्रसंग एका ठिकाणी लिहिलेला होता, तो आपल्यासाठी खास आज वाचून दाखवते की या वरदक्षिणा चित्रपटाच्या वेळेला काय झालं होतं बघा. 12 जुलै 1969 पुण्यात हाहाकार माजला होता. जो तो ओरडत पळत होता, पाणी आलं पाणी आलं. गोष्ट तशीच होती. पुणे मुंबई रस्त्यावर असलेला गदिमांचा पंचवटी बंगला शिवाजीनगर स्टेशनपासून अगदी जवळ, मुळा नदीपासून जेमतेम 500 मीटर अंतरावर असावा. पण थोड्या उंच जागी असल्यामुळे पाणी बंगल्यापर्यंत आलं नव्हतं. त्यामुळे आसपास नदीकाठची जवळजवळ 150 ते 200 माणसं पंचवटीच्या आश्रयाला आली होती. गदिमांच्या सांगण्यावरनंच जवळच राहणारा काची नावाचा एक माणूस आपली होडी घेऊन आला. 7-8 माणसं एका वेळी असं करून पंचवटीतनं माणसं पुढे जास्त सुरक्षित स्थळी पाठवायला सुरुवात झाली. आणि ही होडी ढकलायला कोण होतं माहिती आहे? स्वतः गदिमा, लेखक पुबा भावे, व्यंकटेश माडगुळकर, हिंदी साहित्यकार लेखक हरिनारायण व्यास, रेडिओ कलाकार नेमिनाथ उपाध्ये आणि गदिमांचे मित्र बाळ चितळे. या सगळ्या मंडळींनी ही होडी ढकलत ती पुढे नेली. गदिमांचे मित्र बाळ चितळे नदीच्या काठी पेठेत राहायचे. त्यांचं घर पण पाण्याखाली गेलं होतं. पण स्वतःच्या होणाऱ्या नुकसानापेक्षा त्यांना चिंता लागून राहिली होती ती गदिमांच्या एका हस्तलिखिताची. गदिमांनी नुकतीच वरदक्षिणा चित्रपटाची पटकथा लिहून त्यांच्याकडे दिली होती आणि पुराच्या या तडाख्यात ती घरातच राहून गेली होती. बरं, त्या काळात झेरॉक्स वगैरे सारख्या प्रती मिळणं हे शक्यच नव्हतं. त्यामुळे ती एकमेव प्रत होती आणि तिचं काय झालं असेल याची चिंता बाळ चितळेंना लागून राहिली होती. पुढे काही तासांनी पाणी उतरायला सुरुवात झाली. चिंताक्रांत असणारे बाळ चितळे आपल्या घरी पोचले. घराचं दार उघडलं. घरात सर्वत्र चिखल झालेला होता. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या आणि भिंतीवर 2 ते 3 फुटापर्यंत पाणी चढल्याच्या खुणा त्यांना दिसत होत्या. या सगळ्यातनं गदिमांचं स्क्रिप्ट वाचणं काही शक्य नव्हतं. धडधडत्या हृदयाने ते आपल्या खोलीमध्ये गेले. पण आश्चर्य काय, समोरच्या टेबलावर गदिमांचं स्क्रिप्ट जसंच्या तसं होतं, कोरडंच्या कोरडं. पाण्याचा एकही थेंब त्यावर पडलेला नव्हता. गंमत अशी झाली होती की जसं जसं पाणी वाढायला लागलं तसं तसं ते लाकडी टेबल पाण्यावर तरंगायला लागलं आणि पाणी उतरल्याबरोबर ते टेबल तसंच खाली आलं आणि गदिमांचं स्क्रिप्ट जसंच्या तसं राहिलं. बाळ चितळे धावत धावत टेबलाजवळ गेले, स्क्रिप्ट चाळायला लागले आणि समोरच गदिमांच्या सुंदर हस्ताक्षरातलं गाणं लिहिलेलं होतं. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. आगे कारव करी मोर काननी उभावुनी उंच पिसारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा.
कशास घुमवी धुंद बासरी कालिंदीच्या तटी श्रीहरी कशास घुमवी धुंद बासरी एक नामिक सुगंध येतो एक नामिक सुगंध येतो ओल्या अंधारा ओल्या अंधारा घन घन माला नभी दाटल्या ओसती धारा घन घन माला नभी दारा कृष्ण विरहिणी कोणी गवळण कृष्ण विरहिणी कोणी गवळण तिला अडविते कवाडंगण तिला अडविते कवाडंगण अंगणी अवघ्या तळे साचले अंगणी अवघ्या तळे साचले भिडले जलदारा भिडले जलदारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा कोसळती धारा कोसळती धारा वा. खरं तर आत्ताची स्थिती आपली अशी आहे की घन घन मला नको पडायला, आता तरी पाऊस थांबावा अशी आपली सगळ्यांची मनातली इच्छा आहे. पण गदिमांचं एक सामर्थ्य पहा की शब्द चित्र डोळ्यासमोर उभं करणं म्हणजे किती कसं. तर घन घन मला नभी दाटल्या कोसळती धारा किंवा ओल्या अंधारा, म्हणजे हे शब्द जे त्यांनी आपल्यासमोर आणलेत ना, आपण म्हणजे विचारच करू शकत नाही इतकं ते शब्दांवरची जी पकड आहे, जे सामर्थ्य आहे ते आपल्याला जाणवतं. आणि खरं तर त्यांनी नेहमी वेगवेगळी आव्हानंसुद्धा पेलली. तशी त्या काळात गीतकार आधी का कवी आधी हे द्वंद्व कायमच चालू होतं आणि त्या द्वंद्वामध्ये गदिमांसमोर वेगवेगळी आव्हानं अनेकदा त्यावेळच्या तथाकथित लोकांनी ठेवली. एक आव्हान त्यांना दिलं गेलं की ळ हे अक्षर अनेक वेळेला एका कवितेमध्ये आणून दाखवा. गदिमांनी ते आव्हान सहज स्वीकारलं. ते अतिशय उत्तम रीतीने त्यांनी त्या रचनेमधनं मांडलं आणि अर्थात आपल्या माणिकताईंनी ते आपल्या स्वरातून आपल्या समोर साकारलं आणि रसिकांचं अत्यंत आवडतं लाडकं आणि अनेक वर्ष आपण जे गुणगुणतोय असं गाणं तयार झालं. घन निळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आ
मृण्मयी खूप छान.